नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद राजपूत, लेखक, सुलभ मराठी व्याकरण व शब्दसंग्रह, यशोदीप अकॅडमी, पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक व त्याच्यातील काही संकल्पना पाहणार आहोत. तो म्हणजे समास. आता समास हा घटक जर आपण पाहिला तर MPSC अंतर्गत होणाऱ्या परीक्षा असू द्या किंवा अन्य विभागाच्या सरळ सेवा किंवा पोलीस भरती अंतर्गत होणारी परीक्षा असेल, यामध्ये हमखास या घटकावर प्रश्न विचारला जात असतो. आणि नेमकं या घटकावरील प्रश्न बरेच विद्यार्थी चुकत असतात. त्याचं कारण काय आहे तर हा घटक संकल्पनात्मक असल्यामुळे भरपूर विद्यार्थी जे आहेत ते पाठांतरावर भर देत असतात. आणि पाठांतर केलेले असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी ऐनवेळी परीक्षेमध्ये याच्यावर आधारित विचारलेले प्रश्न जर सोपे असतील तर ते जमतात, परंतु थोडे फिरवून विचारले किंवा MPSC अंतर्गत होणाऱ्या परीक्षांमध्ये स्टेटमेंट फॉर्ममध्ये जर क्वेश्चन विचारले गेले तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी येत असतात. त्याचं कारण काय आहे की हा घटक संकल्पनात्मक दृष्ट्या विद्यार्थी समजून घेत नाही. म्हणून ह्या घटकातील आपण ह्या लेक्चरमध्ये समास म्हणजे काय, समासाचे प्रकार कोणते व त्याच्या संकल्पना कोणत्या हे आपण उपघटक ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया. समास. कोणताही घटक सुरू करण्यापूर्वी आपण जे घटकाचं नाव असतं त्याच्या मागे दडलेली जी संकल्पना आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. मग आता पाहूया समास म्हणजे काय. बघा, प्रत्येक भाषा ही सुगम सुलभ बनविण्यासाठी आपल्याला भाषेचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपल्याला अनेकदा अनेक शब्दांऐवजी एक शब्द वापरावा लागत असतो. कारण आपण जर अनेक शब्दांचा वापर करून एखाद्या घटकाबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल जर आपण आपलं मत व्यक्त केलं तर ती भाषा थोडी रटाळ होण्याची शक्यता असते. जसं उदाहरणार्थ तुम्हाला जर सांगितलं, आपण हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेलेलो असताना त्या ठिकाणी आपण कांदे पोहे जर मागितले तर आपण त्या ठिकाणी असं नाही बोलत की कांदे टाकून तयार केलेले पोहे मला द्या. बघा, कांदे टाकून तयार केलेले पोहे हे अनेक शब्द आहेत. मग आता आपण या अनेक शब्दांऐवजी एकाच कोणत्या शब्दाचा वापर केला, तो म्हणजे कांदे पोहे. मग ह्या वापरामुळे झालं काय, आपल्याला अनेक शब्दांचा वापर न करता तो सगळा जो अर्थ आहे आपण एका शब्दामध्ये मांडला. आणि तेच भाषा व्यक्त करण्यासाठी, भाषा सुलभ व सुगम बनवण्यासाठी खूप खूप आवश्यक असते. म्हणून ही जी आपण शब्दांची काटकसर केली, ही काटकसर खूप गरजेची आहे. म्हणजेच अनेक शब्दांऐवजी एक शब्द आपण जो तयार करत असतो त्यालाच आपण समास असे म्हणतो. पाहूया संकल्पना. सम अधिक आस. आता सम अधिक आस या संस्कृत धातूपासून, सम अधिक आस या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ एकत्र करणे असा आहे. बघा, सम अधिक आस या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ एकत्र करणे असा आहे. मग एकत्र करणे म्हणजे काय की अनेक शब्दांऐवजी एक शब्द तयार करणे, यालाच आपण समास असे म्हणतो. मित्रांनो, एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण या घटकाचा अभ्यास सुरू करत असताना संकल्पना न समजता आपण सुरुवात प्रकारांपासून करतो, व्याख्या वाचतो, प्रकार वाचतो आणि त्याच्यातले जे उदाहरणं आहे ना ते पाठांतर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ही सगळ्यात मोठी चूक आपण या घटकाचा अभ्यास करताना करतो. म्हणून विद्यार्थ्यांचं बऱ्याचदा एक म्हणणं असतं की आम्हाला समास हा घटक समजलेला नाही. समास घटक समजून घ्यायचा असेल
तर प्रत्येक जे आपण घटक आणि त्याच्यातील उपघटक जे शिकत असतो ना, त्यांच्या संकल्पना आधी समजणं गरजेचं आहे. संकल्पना समजल्यानंतर त्याच्यावर आधारित उदाहरणं हे कसे तयार झालेले आहेत हे समजणं आपल्याला खूप गरजेचं आहे. जर असं केलं नाही, आपण सुरुवातीलाच उदाहरणं पाठांतर करून घेतलं, तर आपल्याला ते ऐन वेळेस परीक्षेमध्ये जे पाठ केलेले उदाहरणं आहेत याच्यामध्ये घोळ होत असतो. ह्या प्रकारातली उदाहरणं त्या प्रकारात आठवतात, तर त्या प्रकाराची उदाहरणं या प्रकारात आठवतात. आणि सध्याच्या स्पर्धा परीक्षांचं आपण स्वरूप पाहत आहोत. स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. याच्यात एक एक मार्क्स खूप महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्याला एकही मार्क आपला या ठिकाणी जायला नको ही काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून ही संकल्पना आपल्याला सुरुवातीला प्राथमिक स्वरूपात लक्षात आली असेल. सम अधिक आस या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झालेला आहे, तर तो कोणता आहे? सम अधिक आस. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला आताच जे बोललो, 2 किंवा अधिक पदे परस्पर संबंधांमुळे एकत्रीकरणालाच समास असे म्हणतात. परस्पर संबंधांमुळे बघा, मग आता परस्पर संबंधांमुळे एकत्रीकरणाला समास काय म्हणतात? म्हणजे कोणतेही शब्द एकत्र येतात का? नाही, त्यांचा परस्पर संबंध त्या ठिकाणी दर्शविलेला असतो. जसं उदाहरणार्थ आपण या ठिकाणी आता चुलत भाऊ हा शब्द घेऊया. चुलत भाऊ या शब्दाचा जर आपण विग्रह केला, चुलत भाऊ या शब्दाचा जर आपण विग्रह केला, तर चुलत्याचा मुलगा या नात्याने भाऊ असा त्याचा विग्रह झाला. मग आता आपण नातेसंबंध दर्शवत असताना किंवा आपल्या चुलत भावाची ओळख करून देत असताना आपण अशी ओळख करून द्यायला आपल्याला परवडेल का, की चुलत्याचा मुलगा या नात्याने माझा भाऊ लागतो, एवढं आपल्याला बोलत बसण्यापेक्षा अनेक शब्दांऐवजी जो एक शब्द आपण वापरत असतो तो म्हणजे झाला आपला चुलत भाऊ. मग या ठिकाणी परस्पर संबंध काय आहे? चुलत्याचा मुलगा या नात्याने भाऊ. हे जे शब्द आहेत हे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकमेकांशी जुळवून एकमेकांबद्दल ते अर्थ जो आहे तो व्यक्त करत आहेत. म्हणजे हे जे अनेक शब्द जे आहेत ह्या शब्दांनी एकच अर्थ व्यक्त होतो आहे, तो म्हणजे चुलत्याचा मुलगा या नात्याने भाऊ लागतो. त्याच्यामध्ये आपण तो अर्थ एका शब्दामध्ये व्यक्त करत आहोत, ते म्हणजे चुलत भाऊ. बघा दुसरा शब्द पुरणपोळी. आता पुरणपोळी या शब्दाचा जर आपण विग्रह केला, तर ह्या विग्रह करत असताना पुरण घालून तयार केलेली पोळी. आता एवढे अनेक शब्द आपल्याला भाषेमध्ये व्यवहारामध्ये भाषेचा आपण ज्यावेळेस वापर करतो, तर त्यावेळेस एवढे शब्द बोलायला आपल्याला या ठिकाणी परवडणार नाही. परवडणार नाही म्हणजे आपला वेळ अधिक या ठिकाणी वाया जाईल. म्हणून आपण पुरणपोळी हा शब्द वापरणं योग्य ठरते. लक्षात आलं सगळ्यांना? मग या ठिकाणी ही सगळी जी संकल्पना आहे, तर ही संकल्पना आपल्याला काय या ठिकाणी लक्षात येतंय, की अनेक शब्दांऐवजी एक शब्द वापरणं यालाच समास असे म्हणतात. जसं आता मी तुम्हाला कांदे पोहे सांगितलं. नीलकंठ, नील आहे कंठ ज्याचे असा तो कोण? महादेव. असा आपण एवढा विग्रह केला आणि एका देवांचं नाव आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजेच अनेक शब्दांऐवजी आपल्याला किती शब्दांचा बोध झाला? एका शब्दाचा बोध झाला. यालाच आपण काय म्हणतो? समास. मग पुढची अडचण काय ते? विद्यार्थी आता ही संकल्पना समजून नाही घेतली आणि प्रकारांची संकल्पना ही समजून घेतली नाही आणि उदाहरणं पाठांतर करतात. तर असं करायचं नाही. आता आपण समासाचे 4 प्रकार आहेत, ते कोणते आणि त्याच्या संकल्पना काय ते आता आपण उदाहरणासहित समजून घेऊया. वास्तवता आपण या ठिकाणी मुख्य 4 जे प्रकार आहेत त्यांचे संकल्पना आणि त्यांचे काही उदाहरणं पाहणार आहोत. ते आपल्याला सुरुवातीपासून व्यवस्थित लक्ष देऊन समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. आता आपण सुरुवात करूया समासाचे मुख्य प्रकार. समासाचे 4 मुख्य प्रकार आहेत. पहिला अव्ययीभाव समास, दुसरा तत्पुरुष समास,
तिसरा द्वंद्व समास, चौथा बहुव्रीही समास. पहिला कोणता सांगितला? अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. हे 4 मुख्य समासाचे प्रकार आहेत. हे 4 मुख्य प्रकार व त्यांच्या संकल्पना समजल्याशिवाय यांचे उपप्रकार आपल्याला समजणार नाही आणि नेमकं आपण त्या चुका करतो. हे फक्त आपण काय आहे शीर्षक म्हणून लक्षात घेतो आणि उपप्रकारांचा अभ्यास करत असतो. हे प्रकार व त्यांच्या संकल्पना समजल्यानंतरच त्यांच्या उपप्रकारांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, समजून घेऊया संकल्पना व त्यांच्या व्याख्या काय आहेत. अव्ययभाव समास कशाला म्हणायचा? अव्ययभाव समास. आता या ठिकाणी अव्ययभाव समास यालाच प्रथम पद प्रधान समास असे म्हणतात. अव्ययभाव समासालाच काय म्हणतात? प्रथम पद प्रधान समास असे म्हणतात. का म्हणतात ते पण आपण लक्षात घेऊया. तर ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद प्रधान असते व दुसरे पद गौण असते त्या सामासिक शब्दाचा क्रियाविशेषणासारखा वापर होतो त्याला अव्ययभाव समास किंवा प्रथम पद प्रधान समास असे म्हणतात. अतिशय तुम्हाला सोपं समजावं त्याच्यासाठी मी ही सगळी जी व्याख्या आहे ही शॉर्टकटमध्ये प्लस मायनसमध्ये या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणजेच काय, ज्या सामासिक शब्दाचं पहिलं पद प्रधान म्हणजे मुख्य, पहिलं पद म्हणजे पहिला शब्द काय असतो? मुख्य असतो. दुसरा गौण म्हणजे कमी महत्त्वाचा असतो. गौण म्हणजे बिनकामाचा नाही, कमी महत्त्वाचा असतो. ज्या सामासिक शब्दाचे प्लस म्हणजे प्रधान म्हणजे मुख्य लक्षात घ्या आणि मायनस म्हणजे काय? गौण लक्षात घ्या. जर हे प्लस मायनस मायनस प्लस 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 मायनस मायनस प्लस व्याख्या ह्या स्वरूपात जर आपण समजून घेतल्या तर कधीही विसरणार नाही. एवढी मोठी संकल्पना आपण फक्त प्लस मायनसमध्ये सहज लक्षात ठेवू शकतो. कसं काय बोललो मी तुम्हाला? प्रथम पद प्रधान आहे ना. अव्ययभाव समास म्हणजे काय? ज्या सामासिक शब्दाचं पहिलं पद प्रधान असतं म्हणजे प्लस लक्षात घ्या, दुसरं पद गौण असतं व इथे एक लक्षात ठेवायचं, त्याचा वापर त्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा होतो त्याला प्रथम पद प्रधान किंवा अव्ययभाव समास असे म्हणतात. मुद्दा समजला सगळ्यांना? दुसरं तत्पुरुष समास. आपण अगोदर या व्याख्या समजून घेऊया, मग त्यांचे उदाहरण एक समजायला आपल्याला सोपं जाईल. दुसरा काय आहे? तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाला दुसरं नाव काय दिलेलं आहे? उत्तरपद प्रधान समास. उत्तरपद म्हणजे नंतरचं पद प्रधान. म्हणजे बघा, आता या ठिकाणी आपण कोणतेही जे 2 शब्द पाहत असतो, अनेक शब्दांऐवजी या ठिकाणी आपण जो सामासिक शब्द बनवत असतो त्यामध्ये 2 पद असतात. ते 2 पदांपैकी म्हणजे पद म्हणजे काय? शब्द. त्या 2 शब्दांपैकी कोणता शब्द महत्त्वाचा आहे याच्यावरून हे प्रकार पडलेले आहेत. म्हणून या ठिकाणी तत्पुरुष समास याच्यामध्ये काय म्हणतोय? उत्तर पद प्रधान, याच्यामध्ये मायनस प्लस लक्षात घ्या. म्हणजेच व्याख्या कशी लक्षात येते आपली? ज्या सामासिक शब्दातील प्रथम पद गौण असते, प्रथम पद काय असतं? गौण असतं व द्वितीय पद म्हणजे दुसरे पद महत्त्वाचे असते म्हणजे प्रधान असते, त्याला तत्पुरुष समास किंवा उत्तरपद प्रधान समास असे म्हणतात. अव्ययभावामध्ये काय लक्षात ठेवलं? पहिलं पद प्रधान, दुसरं पद गौण. तत्पुरुष समासमध्ये पहिलं पद गौण, दुसरं पद प्रधान असतं. प्रधान म्हणजे महत्त्वाचं असतं. क्लिअर? समजलं असेल तुम्हाला. तिसरा जो आहे तो म्हणजे द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ असा आहे की ज्या सामासिक शब्दामध्ये 2ही पदं महत्त्वाची असतात. बघा, 2ही पदं महत्त्वाची असतात म्हणून त्याला द्वंद्व किंवा उभय पद प्रधान समास असे म्हणतात. परत तुम्हाला आठवण करून देतो. अव्ययभाव म्हणजे पहिलं पद प्रधान, दुसरं पद गौण. तत्पुरुष समासमध्ये पहिलं पद गौण, दुसरं पद प्रधान. द्वंद्व समासामध्ये 2ही पदे प्रधान असतात म्हणून त्याला द्वंद्व समास किंवा उभय पद प्रधान समास असे म्हणतात. हा चौथा आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समास म्हणजे काय? की या ठिकाणी
ज्या सामासिक शब्दातील दोनही पदे महत्त्वाची नसून, म्हणजे दोनही पदे प्रधान नसून तिसरेच पद प्रधान असते, त्यास बहुव्रीही समास असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी काय लक्षात येते, मायनस मायनस म्हणजेच काय, दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसरंच पद महत्त्वाचं असतं, त्याला म्हणतात बहुव्रीही समास. आता बहुव्रीही, बहु म्हणजे अधिक पुष्कळ, व्रीही म्हणजे धान्य. लक्षात घ्या, आपण बहुव्रीही आहे तो म्हणजेच काय बघा, आपण बऱ्याचदा असं बोलतो की आमच्या गावचे सरपंच बहुव्रीही आहेत. बहुव्रीही म्हणजे काय, त्यांच्याकडे पुष्कळ धान्य आहे. व्रीही म्हणजे धान्य, बहु म्हणजे पुष्कळ, म्हणजे ज्याच्याकडे पुष्कळ धान्य आहे असा पुरुष, म्हणजे तो सरपंच असेल, कोणी असेल, शेतकरी असेल, काही कोणत्याही पदावर असेल, असा तो व्यक्ती. म्हणजेच काय, याच्यामध्ये बहु व्रीही, बहु पुष्कळ हाही महत्त्वाचा नाही, व्रीही धान्यही महत्त्वाचं नाही, याच्यातून आपल्याला तिसऱ्याच पदाचा बोध होतोय, हे महत्त्वाचं आहे. म्हणून दोनही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा जेव्हा आपल्याला बोध होतो त्याला म्हणतात बहुव्रीही समास. आता आपण फास्ट या ठिकाणी रिवाइज करूया. अव्ययभाव समास म्हणजे काय सांगितलं, प्रथम पद प्रधान, द्वितीय पद गौण. तत्पुरुष समास प्रथम पद गौण, द्वितीय पद प्रधान. द्वंद्व दोन्ही पदे प्रधान. बहुव्रीही समास दोन्ही पदे गौण आहेत आणि तिसरंच पद प्रधान आहे. क्लिअर, म्हणजेच पहिलं महत्त्वाचं, दुसरं गौण, पहिलं गौण, दुसरं प्रधान, दोन्ही प्रधान, या ठिकाणी दोन्ही प्रधान नसून तिसरंच पद प्रधान. अशा पद्धतीनं ह्या चारही व्याख्या या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात मांडून दिलेल्या आहे, याच्यावरून आपल्याला सहज लक्षात ठेवता येतात. समजलं? आता उदाहरणासहित आपण या व्याख्या क्लिअर करून घेऊया. आता आजन्म या ठिकाणी अव्ययभाव समासमध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की पहिल्या शब्दावर जास्त भर असतो. गौण म्हणजे बिनकामाचं नाही, मी पुन्हा सांगतो तुम्हाला. तर गौण म्हणजे काय, कमी महत्त्वाचं, म्हणजे भर जो आहे तो पहिल्या शब्दावर असतो. आजन्म म्हणजे जन्मापासून, आपल्या भर कशावर आहे, जन्मापासून जो कालावधी आहे ना, त्या कालावधीवर या ठिकाणी भर आहे. जन्मावर भर आहे का, नाही, जन्मापासूनचा जो आत्तापर्यंतचा कालावधी आहे, बरोबर. म्हणजे समजा एखादा जर बोलत असेल, मी आजन्म खोटे बोललेलो नाही, म्हणजे आतापर्यंत, जन्मापासून आतापर्यंत खोटे, म्हणजे त्याचा भर कुठं आहे, कालावधीवर आहे, जन्मावर नाही. हे मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे आपलं आ हे या ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे. हे दोन जे पद आहेत, तर हे दोन पद आपल्याला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे. दुसरं कोणतं आहे, जन्म, आपला भर कशावर आहे, आ ह्या उपसर्गावर आहे, संस्कृत उपसर्ग आहे. प्रतिक्षण, भर कशावर आहे, प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षणाला. लक्षात येते, आपला पहिल्या पदावर जास्त भर आहे. यथान्याय, न्यायाप्रमाणे असा त्याचा विग्रह होतो. म्हणजेच या ठिकाणी आपला पहिल्या शब्दावर म्हणजे पहिल्या पदावर भर असून दुसरं पद गौण असतं, म्हणून याला अव्ययभाव समास किंवा प्रथम पद प्रधान समास असे म्हणतात. ठीक आहे. दुसरा आपण पाहूया, तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाला मी तुम्हाला काय सांगितलं, उत्तर पद प्रधान, म्हणजे ज्याचं पहिलं पद गौण आणि दुसरं पद प्रधान असतं. माता नुकते हे उदाहरणं पाठ करायचे नाही, ते कसे आहेत, दुसरं पद प्रधान कसं असतं ते समजून घेऊया आपण. राजवाडा. आता आपण राजवाडा हा शब्द जर या ठिकाणी विग्रह केला तर त्याचा अर्थ काय होतोय, राजाचा वाडा असा त्याचा अर्थ होतोय. मग आपला भर कशावर आहे, राजावर भर आहे का, आपण कोणाबद्दल बोलतोय, वाडाबद्दल बोलतोय. कोणाबद्दल बोलतोय, वाडा. तो अतिरिक्त माहिती देतोय, तो कोणता, राजा हा शब्द, तो कोणाचा वाडा आहे, राजाचा वाडा आहे. पण आपण कोणाबद्दल बोलतोय, वाडाबद्दल बोलतोय, राजाबद्दल बोलत नाही. म्हणजेच काय, दुसरं पद महत्त्वाचं आहे या ठिकाणी. या ठिकाणी कोणतं पद महत्त्वाचं आहे, दुसरं पद महत्त्वाचं आहे, म्हणून याला म्हणतात तत्पुरुष समास. यांचे उपप्रकार अनेक आहेत. आपल्या सुलभ मराठी व्याकरण व शब्दसंग्रह या पुस्तकामध्ये अतिशय सविस्तर दिलेले आहेत.
प्रत्येक प्रकार त्याच्या व्याख्या अतिशय सोप्या भाषेमध्ये अनेक उदाहरणासहित त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणून हे पुस्तक आपण नक्की रेफर करा. मराठीमध्ये खात्रीने सांगतो आपल्याला 100% पैकीच्या पैकी गुण मिळतील. बरोबर. मग आता दुसरा जो शब्द मी या ठिकाणी सांगतोय खडीसाखर. आता मला सांगा आपण कोणाबद्दल बोलतोय? खड्याबद्दल बोलतोय का साखरेबद्दल बोलतोय? साखरेबद्दल. म्हणजे आपला भर कशावर आहे? दुसऱ्या शब्दावर आहे. म्हणून दुसरं पद प्रधान आहे, पहिलं पद गौण आहे. क्लिअर? सुविचार, आपला भर कशावर आहे? विचारांवर आहे. विचार कसे आहेत? चांगले आहेत. म्हणजेच दुसऱ्या पदावर आपला भर असतो, म्हणून आपण त्याला म्हणतात तत्पुरुष किंवा उत्तर. उत्तर पद म्हणजे नंतरचं पद, प्रथम म्हणजे आधीचं पद, पहिलं पद. समजलं? हां. मग आता या ठिकाणी दुसऱ्या पदावर भर असतो, दुसरं पद प्रधान असतं, म्हणून याला म्हटलं आपण तत्पुरुष समास. तिसरं आपण व्याख्या पाहिलेली होती ती म्हणजे द्वंद्व समास. द्वंद्व समास म्हणजे याला काय म्हटलं? उभय पद प्रधान. उभय म्हणजे दोन्ही, उभय म्हणजे दोन्ही. मग आता दोन्ही पदे प्रधान आहेत. बघा आता या ठिकाणी आपण जसं या ठिकाणी वाडा साखर विचारांबद्दल बोलत होतो, तसं आता यांचा जर विग्रह केला, विग्रह म्हणजे वेगवेगळे शब्द जर आपण केले. भाऊ बहीण, आता भाऊ बहीण याच्यामध्ये भाऊ महत्त्वाचा की बहीण? दोन्ही महत्त्वाचे. आपण कोणाबद्दल बोलतोय? भाऊ आणि बहीण दोन्हींबद्दल बोलतोय. दोनही पदे महत्त्वाची आहेत, म्हणून याला म्हणतात उभयपद प्रधान. येतंय ना? हे लक्षात घ्या. पाठांतर करू नका. किती शब्द पाठांतर करणार? मराठीमध्ये तुमचे असे जर सगळे शब्द पाठांतर जर करत बसले तर हजारो शब्द येतील. मग हजारो शब्द पाठांतर कराल का? आणि पाठांतर केल्याने लक्षात नाही राहत, ते आपला घोळ होतो. म्हणून समजून घ्या. असं समजण्यावर आधारित जर आपण जर व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास केला तर पैकीच्या पैकी गुण मराठी व्याकरणात मिळत असतात. राम लक्ष्मण, आपण कोणाबद्दल बोलत आहोत? दोन्हींबद्दल बोलत. राम आणि लक्ष्मण यांच्या दोन्हींबद्दल आपण बोलत आहोत, म्हणून दोन्ही पदे या ठिकाणी प्रधान आहेत. नाक डोळे, बघा त्याचे नाक डोळे कसे आहेत? आपण बोलतो ना नाक डोळे चांगले आहेत, म्हणजे नाक आणि डोळ्यां दोन्हींबद्दल बोललेलो आपण. म्हणून या ठिकाणी दोनही पदे महत्त्वाची आहेत, म्हणून याला म्हणतात उभय म्हणजे दोन्ही. पद प्रधान समास म्हणजे द्वंद्व समास. समजलं? म्हणून इथं मी प्लस प्लसची चिन्हे दिलेली आहेत. चौथा मुख्य प्रकार आपण पाहिला तो म्हणजे बहुव्रीही समास. आता बहुव्रीही याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. बहु म्हणजे काय? पुष्कळ. व्रीही म्हणजे धान्य. बघा तो बहुव्रीही हा शब्द कोणाबद्दल माहिती देत आहो? असा व्यक्ती की ज्याच्याकडे पुष्कळ धान्य आहे, त्या व्यक्तीबद्दल माहिती देतोय. आपण कोणाबद्दल बोलतोय? बहु आणि व्रीही. बहुबद्दल म्हणजे पुष्कळबद्दल पण बोलत नाहीत, आणि व्रीही म्हणजे धान्याबद्दल पण बोलत नाहीत. आपण कोणाबद्दल बोलत आहोत? तर असा व्यक्ती की ज्याच्याकडे पुष्कळ धान्य आहे, अशा व्यक्तीबद्दल बोलतोय. या अर्थावरून त्याला बहुव्रीही नाव पडलेलं आहे. समजलं? मग आता एकदंत. एकदंत कोणाला बोलतो आपण? आता दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये, दोन्ही महत्त्वाचे नाही आहेत. एकदंत, एक बद्दल बोलतो आहे का दाताबद्दल बोलतोय का? नाही. एकदंत म्हणजे आपण कोणात? गणेश यांच्याबद्दल बोलतोय, श्री गणेश. बरोबर. त्यानंतर चक्रपाणी. पाणी म्हणजे विलांटी पहिली पाहिजे. दुसरी विलांटी केली तर जल असा अर्थ होतो. पाणी म्हणजे हात. चक्र आहे ज्याच्या पाणीत असा तो, असा याचा विग्रह होतो. चक्र आहे ज्याच्या पाणीत असा तो कोण? श्रीकृष्ण. म्हणजेच या ठिकाणी चक्र पण महत्त्वाचं नाही आणि हात पण महत्त्वाचा नाही, पण याच्यावरून आपल्याला कोणाचा बोध झाला? भगवान श्रीकृष्ण यांचा बोध झाला. म्हणून दोन्ही शब्द आपल्याला वेगळ्याच नावाचा बोध करून देत आहेत, म्हणून याला म्हणतात बहुव्रीही समास. याची व्याख्या काय लक्षात ठेवायची? दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजेच हा जो सामासिक शब्द आहे हा विशेषणाचं म्हणजेच वेगळ्याच नामाच्या विशेषणाचं कार्य करतो,
आणि हा अव्ययभाव समास या ठिकाणी क्रियाविशेषणाचं कार्य करतो, हा विशेषणाचं कार्य करतो, हे लक्षात घ्या. कारण चक्रपाणी हे कोणाबद्दल बोललो? भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल चक्रपाणी या शब्दानं आपल्याला माहिती सांगितली. भक्तप्रिय, भक्त आहेत प्रिय ज्याला असा तो कोण? भगवान. जेही भगवान देवाचं नाव असेल ते आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी भक्त ही महत्त्वाचं नाही आणि प्रिय ही महत्त्वाचं नाही. भक्त आहेत प्रिय ज्याला असा तो, त्या देवाचं नाव आपल्याला म्हणजे विष्णू भगवान यांचं आपल्याला या ठिकाणी बोध होतोय. म्हणजेच ह्याच्यातनं काय लक्षात येतं आपल्याला? दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तेव्हा त्याला म्हणतात बहुव्रीही समास. खात्री आहे प्रत्येकाला या चारही संकल्पना व्यवस्थित समजलेल्या असतील. क्लिअर? मग ह्यात काय लक्षात ठेवायचं? अव्ययभाव समासमध्ये पहिलं पद महत्त्वाचं, दुसरं गौण. तत्पुरुषमध्ये पहिलं गौण, दुसरं प्रधान. द्वंद्वमध्ये दोन्ही पदे प्रधान आणि बहुव्रीहीमध्ये दोन्ही प्रधान नसून दोन्ही गौण असतात आणि तिसरंच पद प्रधान असतं, त्याला म्हणतात बहुव्रीही समास. ही संकल्पना जर तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तर यांचे उपप्रकार अभ्यासनासाठी तुम्हाला खूप खूप मदत होईल. आणि हे समजलं नसेल तर उपप्रकार तुम्ही अभ्यासताना समजणार नाही. म्हणून जर समजलं नसेल पुन्हा पुन्हा व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि समजून घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा. ऑल द बेस्ट. आपले सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होत अशा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.